मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची अत्यंत महत्त्वाची आणि खुशखबर आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? या सर्व गोष्टींविषयी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. याशिवाय टप्प्याटप्प्याने या सर्व योजनेची माहिती घेणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. तसेच हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे. सरकारने या योजनेच्या माध्यमातून 1 कोटीहून अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये आर्थिक लाभ ट्रान्स्फर केलेला आहे. या योजनेला महिलांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून सरकारकडे 2 कोटीहून अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत. हे आकडे दर्शवतात की महिलांमध्ये या योजनेबद्दल मोठी जागरूकता आणि उत्सुकता निर्माण झालेली आहे. जाणून घेऊया योजनेची अंमलबजावणी आणि टप्पे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. प्रत्येक टप्प्यात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये ठराविक रक्कम जमा केली जात आहे. आत्तापर्यंत झालेल्या टप्प्यांचा आढावा जर घेतला तर तो पुढील प्रमाणे आहे. पहिला टप्पा ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झालेला आहे. या टप्प्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी एकूण 3,000 रुपये वितरित करण्यात आलेले आहे. लाभार्थी होते या योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्व महिला. दुसरा टप्पा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित करण्यात आला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी एकूण 3,000 रुपये वितरित झाले. या टप्प्यामध्ये लाभार्थी तेच होते जे जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज मंजूर झालेल्या पात्र महिला. 25 सप्टेंबर पासून तिसरा टप्पा वितरित करण्यात आला. ज्या महिलांना ऑगस्टमध्ये 3,000 रुपये मिळालेले होते त्यांना 1,500 रुपये वितरित करण्यात आले. ज्या महिलांचे अर्ज मंजूर होते परंतु आधी मिळालेले नव्हते त्यांना 4,500 रुपये वितरित करण्यात आले. या टप्प्यामध्ये पूर्वीच्या टप्प्यांमध्ये लाभ मिळालेल्या आणि नव्याने पात्र ठरलेल्या महिला पात्र होत्या. तर मित्रांनो, चौथा टप्पा हा दिवाळीसाठी विशेष लाभ अशा स्वरूपात होता. महाराष्ट्र सरकारने नुकतीच या योजनेच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली आहे, जी विशेषतः दिवाळीच्या सणासाठी लक्षित आहे. या टप्प्यात लाभार्थी महिलांना पुढील प्रमाणे लाभ मिळणार आहे. नंबर 1, ज्या महिलांना तिसऱ्या टप्प्यात 1,500 किंवा 4,500 रुपये मिळालेले होते या महिला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांसाठी एकूण 3,000 रुपये हे पैसे दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. नंबर 2, ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले होते परंतु अद्याप कोणतेही पैसे म्हणजे कुठलीही रक्कम मिळालेली नव्हती, या महिलांच्या खात्यात उर्वरित 6 महिन्यांसाठी एक रकमी 7,500 रुपये जमा केले जाणार आहेत. म्हणजे ऑगस्ट पासून दिवाळीच्या विशेष लाभापर्यंत ज्या महिलांना एक पण टप्पा मिळालेला नव्हता अशा सर्व पात्र महिलांना 7,500 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहे. या चौथ्या टप्प्यामुळे लाभार्थी महिलांना दिवाळीच्या सणात आर्थिक मदत मिळणार असून त्यांचा सण अगदी आनंदाने साजरा करण्यास मदत होणार आहे. तर मित्रांनो, 7,500 रुपये सरकारकडून पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करण्यास सुरू झालेलं आहे. हे होतं आजचं नवीन अपडेट. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. नमस्कार.